देशात सध्या सीजेपीच्या अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला काल शरद पवार यांनी भेट दिलेली होती आणि या भेटीनंतर आज लगोलग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही शरद पवार यांनी घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील सोबत होते आणि या भेटीची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. याच भेटीच्या अनुषंगाने नेमके या भेटीमागे दडलंय काय, या भेटीचा अर्थ नेमका काय घ्यायचा, याच अनुषंगाने याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सर आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. सर, आजची एकंदरीत झालेली दोन नेत्यांची भेट, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? नाही, त्याच्यामध्ये पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे. सुप्रिया सुळे या लोकसभेच्या आणि शरद पवार हे सुद्धा राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघावा आणि सरकारने प्रतिसाद द्यावा आंदोलनकर्त्यांना, अशी कदाचित त्यांची भूमिका असेल. आणि त्यामुळे आतापर्यंत सरकारची आणि आंदोलनकर्त्यांची चर्चा होऊ शकलेली नाही. तशा अर्थाने सार्थक अशी चर्चा. त्याचं कारण असं की आंदोलकांची भूमिकाच अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, मग पुढचं काय ते बोलू. तर त्याच्यामध्ये ज्याला आपण इंग्रजीत स्टेलमेट म्हणतो किंवा पेच प्रसंग आहे, तर तो पेच सुटावा यासाठी शरद पवारांनी एक समाजातले नेते म्हणून, खासदार म्हणून हा प्रयत्न केला आहे. त्यांनी अभिजित दिपक्यांची भेट घेतली, म्हणजे आंदोलनकर्त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची, आणि त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं आणि प्रधानमंत्र्यांचीही त्यांनी चर्चा केलेली आहे. चर्चेतला तपशील अर्थात सुप्रिया सुळे किंवा पवार किंवा मोदी यांनी सांगितलेलं नसल्यामुळे आपण हे अंदाज बांधतोय की या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांची चर्चा चालू असेल आणि त्यामुळे त्याच्यातनं काय नेमकं घडतंय आणि मग पार्लमेंटमध्ये काय करायचं. कारण असं की राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, घेराव घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना ताब्यात घेतलं गेलं आणि मग हे सगळं सुरू आहे. पण याचा वेगळा अर्थ काढायचा, राजकीय अर्थ, तर असा की शरद पवारांचं राजकारण हे गेले 60 वर्ष, म्हणजे ते 67 साली पहिल्यांदा आमदार झाले, तर त्यांचं निवडणुकीचं राजकारणाचं जे राजकारण आहे तेच 60 वर्षाचं आहे. आता 60 वर्ष ते राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचा हॉलमार्क संदिग्धता हा राहिला आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला आता अडाणींच्या विरुद्ध JPCची मागणी, म्हणजे संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करायची मागणी राहुल गांधींनी पार्लमेंटमध्ये लावून धरली, त्यावेळेला शरद पवारांनी विधान केलं होतं की JPCची गरज नाही, त्यातनं फार काही साध्य होत नाही. म्हणजे वेळोवेळी ते राहुल गांधींना पंक्चर करताना दिसतात राष्ट्रीय पातळीवर. तसंच प्रकारचा प्रयत्न आत्ता, म्हणजे ज्यावेळेला प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर राहुल गांधी आंदोलन करत आहेत, त्यावेळेला हे जाऊन त्यांची भेट घेताना दिसत आहेत. तर कुठेतरी संदिग्धता राहते. आणि दुसरीकडे एक मोठेपणा असा की हा पेचप्रसंग सुटावा म्हणून मी भूमिका घेतोय, आणि तसंही त्यांचं वय नाही आंदोलन करण्याचं, म्हणजे ते 83-84 वर्षाचे आहेत. त्यांना झालेला आजार हे सगळं लक्षात घेता रस्त्यावर उतरण्यापेक्षा चर्चेच्या मार्गाने काहीतरी सुटावं असा प्रयत्न त्यांनी केला, एवढंच आत्ता म्हणता येतं. एकंदरीतच पण मागच्या या म्हणजे आंदोलनाची तर पार्श्वभूमी आहेच. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी ही एनडीए मध्ये सहभागी होईल आणि सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होतील, अशा ज्या काही चर्चा सुरू झालेल्या त्या चर्चांना पुन्हा कुठेतरी या भेटीमुळे पुष्टी मिळताना पाहायला मिळते, किंवा तसं काही होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की स्वतः सुप्रिया सुळेंनी याच्याबद्दल विधान केलं. मागच्या आठवड्यात जेव्हा चर्चा झाली की NDAमध्ये जाणार का वगैरे पक्ष त्यांचा, तर त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंनी हे स्पष्ट केलं आहे की आम्ही इश्यू बेस्ड सपोर्ट देऊ. म्हणजे काय, तर जसं 2014 साली भारतीय जनता पक्षाचे 122 आमदार होते, शिवसेनेचे 63 होते, राष्ट्रवादीचे 40 आणि काँग्रेसचे 41. त्यावेळेला प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केलं, आणि म्हणजे प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे सगळे शरद पवारांच्या पक्षात होते, आणि शरद पवारांनी तेव्हा एक्सप्लेन केलं होतं काय, की राज्याला आता निवडणुका परवडणाऱ्या नाहीत, म्हणून आम्ही प्रसंगी बाहेरनं पाठिंबा देऊ. म्हणून मी हे मुद्दाम का बॅकग्राऊंड सांगतोय, तर आपल्याला जुन्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. 14 साल म्हणजे 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला 122 आमदार असलेला भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता. 31 ऑक्टोबरला शपथ घेतली फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा, आणि 5 डिसेंबरला शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली, मंत्रिपदं घेतली. म्हणजे जवळपास 35 दिवस शिवसेना सत्तेबाहेर होते आणि एकनाथ शिंदे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाने बाहेरनं पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली होती भारतीय जनता पक्षाला. तसं पवारांचं राजकारण हे संदिग्धतेचं असल्यामुळे तोच पाठिंबा 2 वर्षांनी ते म्हणले आता गृहीत धरू नका आमचा पाठिंबा, आम्ही काही सारखा सारखा देणार नाही. तसं आत्तासुद्धा त्यांचा पक्ष NDAत जाईल का, तर मला असं बिलकुल वाटत नाही की NDAमध्ये शरद पवारांचा पक्ष सामील होईल. बिलकुल होणार नाही. त्याचं कारण असं की शरद पवारांच्या आड काय येत आहे असा निर्णय घेण्यात, तर त्यांची पब्लिक इमेज जी आहे, पब्लिक आयमधली त्यांची इमेज आहे, लोकांच्या डोळ्यातली त्यांची जी प्रतिमा आहे ती काय आहे, तर त्यांची ती तथाकथित एकेरी अवतरणातली सेक्युलर इमेज आहे. ते त्याला सेक्युलर म्हणतात, काही लोक स्युडो सेक्युलरही म्हणतात त्याला. परंतु ती जी
पुरोगामी प्रतिमा त्यांची जी आहे ती कायम राहावी. मग त्या पुरोगामी प्रतिमेचा हॉलमार्क किंवा आधार काय, तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असणं किंवा हिंदुत्वाच्या विरोधात असणं ही त्यांची भूमिका आहे पहिल्यापासून. सर्व धर्मसमभाव न म्हणतात धर्मनिरपेक्षता असं ते म्हणतात. तर ती जर कायम ठेवायची असेल प्रतिमा पब्लिक आयमधली, सार्वजनिक जीवनातली, तर त्यांचा पक्ष ते विलीन करतील असं मला वाटत नाही एनडीएमध्ये, किंवा एनडीएला सपोर्ट करतील असं. पण एखाद्या बिलापुरता सपोर्ट केला डिलिमिटेशनच्या, असं करतील हे सुप्रिया सुळेंनी स्वतःच सांगितलंय. म्हणून ते आणि सुप्रिया सुळे जरी भेटल्या पंतप्रधानांना, तरी त्यातनं उद्या सुप्रिया सुळे मंत्री होतील लगेच. म्हणजे शरद पवार हयात आहेत तोपर्यंत होणार नाहीत. त्यासाठी मग व्हाया मीडिया किंवा मध्यम मार्ग काय काढला जाईल, तर जसं अजित पवार परत येणार असले पक्षात, तर शरद पवारांनी बाजूला व्हायचं, वयाचं कारण द्यायचं, आजाराचं कारण द्यायचं, निवृत्त व्हायचं. राज्यसभा खासदार आहेत पण ते सक्रिय राजकारणात नाहीत, ते आता निवृत्त होत आहेत. पक्षाचं अध्यक्षपद सुप्रिया सुळेंना दिलं आहे आणि मग दोन्ही पक्ष एकत्र येणार वगैरे असं काही. मग त्याच्यात कळीचे मुद्दे काय आहेत, तर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष केलं तर सुनेत्रा पवार त्यांच्या हाताखाली काम करतील का? हा 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 पेच राहतोच. म्हणजे अजित पवार हयात असते तर त्यांनी सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम केलं असतं का? बिलकुल नाही. मग अजित पवार प्रमुख झाले असते का पक्षाचे? मग ते बाहेर गेले हे योग्य होतं का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून आत्ता तरी त्यांचा पक्ष ते एनडीएच्या बरोबर जाऊ देतील असं मला वाटत नाही, स्वतः हयात असेपर्यंत किंवा ते अधिकृत राजकारणातून निवृत्त होईपर्यंत, असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा किंवा एकत्रीकरणाच्या चर्चा येत होत्या, त्यावेळी एक चर्चा किंवा एक बातमी अशीच बाहेर आलेली होती की शरद पवार हे डायरेक्ट या सगळ्यामध्ये सहभागी होणार नाहीत, ते बाहेरनं पाठिंबा देतील किंवा ते बाहेरनं या सगळ्याला मी तुमच्यासोबत आहे असं म्हणतील. तर आजच्या या भेटीमुळे पुन्हा तसं काही होऊ शकतं किंवा दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण नाही पण तुम्ही भाजपसोबत जा किंवा भाजपच्या पाठिंबा द्या, मी मात्र इकडे तटस्थ म्हणून इंडिया आघाडीसोबत राहतो, असं काही होईल? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की सुप्रिया सुळे आणि शरद पवार जरी पंतप्रधानांना भेटले आणि समजा मी बाजूला राहतो, तर बाजूला म्हणजे कुठे? आज त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवारच आहेत ना त्यांच्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार जो काही पक्ष आहे त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. ते जर राजकारणातून निवृत्त होत असेल तर ते राज्यसभा सोडणार का? तर अनेक वरिष्ठ लोक राज्यसभेत असतात, तसे ते राहिले आणि पक्षाचं अध्यक्षपद सोडलं. मग ते अध्यक्षपद कोणाकडे जाईल? जर दोन राष्ट्रवादी एकत्र यायला हवे असले, म्हणजे अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा, तर मग त्याचं प्रमुख पद कोणाकडे जाईल? म्हणजे सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या हाताखाली काम करणार का? सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करणार का? हे कळीच्या मुद्द्यात आज मी दिला. अजित पवार हातात असताना हेच मुद्दे होते, कारण तो अहंकाराचा विषय होतो. मग त्यात विभागणी काय होऊ शकते, श्रमविभागणी. तर केंद्रातलं राजकारण सगळं सुप्रिया सुळे बघतील, राज्यातलं अजित पवारांनी बघायचं. मग ते तरी आत्ता मान्य होईल का सुनेत्रा पवारांना, की केंद्रात तुम्ही बघा, कारण पार्थ पवार तिथं राज्यसभेत आहेत, ते सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करणार का? ते जर तयार झाले तसं काम करायला आणि उद्या जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर. पण मला असं वाटत नाही आज मी तिला असं काही होईल. त्याचं कारण असं, जरी सुप्रिया सुळेंना काय किंवा उद्या जयंत पाटलांना राज्यात मंत्री व्हायची घाई झाली असली, म्हणून अख्खा पक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या पक्षाबरोबर जाईल आणि ते दोघं मिळून एकत्र एनडीएला पाठिंबा देतील, हे मला आज तरी लगेच घडेल असं वाटत नाही, बिलकुल वाटत नाही. डिलिमिटेशनच्या अनुषंगाने सुद्धा आजच्या भेटीमध्ये काही चर्चा झालेली असावी का? कारण डिलिमिटेशनच्या अनुषंगाने सुद्धा दोन गट आपल्याला पाहायला मिळाले. इकडे सुप्रिया सुळेंनी एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की सरसकट जर 50% जागा वाढत असतील तर आम्ही पाठिंबा देण्याचा विचार करू. इकडे रोहित पवार तर म्हणतात की काही गरज नाही पाठिंबा देण्याची, जे काही आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचनांचं बघितलं तसे मतदारसंघांचे उलटसुलट तुकडे जे आहेत ते केले जाऊ शकतात. त्यामुळे ही संदिग्धता आणि या सगळ्यामुळं आता आज मोदींसोबत या भेटीमध्ये काही चर्चा झाली असावी? नाही, मला बिलकुल वाटत नाही की आजच्या भेटीत अशी चर्चा झाली आहे. त्याचं कारण असं की मोदींच्या बरोबरची जी चर्चा आहे ना, ती फक्त या आत्ताच्या अभिजित दिपकेंच्या आंदोलनाबद्दल झाली असणार असं मला वाटतंय. त्याचं कारण असं की रोहित पवार काय म्हणतात याला फारसं महत्त्व नाही आहे. सुप्रिया सुळे जर एखादी गोष्ट बोलल्या तर त्या निःसंशय मोठ्या नेत्या आहेत शरद पवार पक्षातल्या. म्हणून इश्यू बेस्ड सपोर्ट, म्हणजे डिलिमिटेशनच्या बिलाला आम्ही काही कंडिशन्स घालून सपोर्ट करू, ही त्यांची भूमिका स्पष्ट असताना ते त्या बिलाला सपोर्ट केला तर करतील उद्या, पण लगेच ते एनडीए बरोबर जातील असं नाही. त्यांच्यावर टीका पण होईल आणि टीका झाल्यामुळे काय होईल, तर ही चर्चा चालू राहील, एनडीए बरोबर जातात का? आणि लोकांच्या मनात अशा शंका येणं, त्यांनी आपली अशी चर्चा करणं, हे शरद पवारांना कायम हवं असतं. गेली 60 वर्ष त्यांच्या राजकारणाचा हा हॉलमार्क आहे, संदिग्धता. त्यामुळे लोकांना मी काय करतो याचा अंदाज येत नाही, याच्यात त्यांना गंमत वाटते. पण त्यामुळे राजकारणामध्ये त्यांची भूमिका नक्की काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही. एक ट्रस्टवर्दीनेस किंवा एक विश्वासार्हता लागते राजकीय पटलावर आपली, ती त्यांची नसल्यामुळे त्याचं नुकसान त्यांना केंद्राच्या राजकारणामध्ये भोगायला लागलं आहे. पण त्यांना त्याची मजा येते की माझा अंदाज लोकांना येत नाही आणि त्याच्यात आजही ते मशगूल आहेत. म्हणूनच आत्ताही मोदींना भेटल्यानंतर या चर्चा होणार आहे त्यांना माहिती आहे आणि त्याची ते मजा घेतात असं मला वाटतं. त्यामुळे दोन्ही पक्षही एकत्र येणार नाहीत. केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आत्ता मंत्री होतील असं मला वाटत नाही. ते फक्त इश्यू बेस्ड, म्हणजे आम्हाला हा मुद्दा देशहिताचा वाटतो म्हणून डिलिमिटेशनला पाठिंबा दिला, इतकीच भूमिका राहील.
निश्चितच आज सकाळ सकाळी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची झालेली भेट, ज्या भेटीमध्ये खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं उपस्थित असणं, या सगळ्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये आणि पर्यायी राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्या चर्चांच्या अनुषंगाने शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चांच्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सरांशी चर्चा केली आणि सरांनी ठामपणे आता तरी म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी किंवा आत्ता इतक्यात तरी शरद पवारांची राष्ट्रवादी ही NDA सोबत जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र.